नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. 6 मार्चची रात्र, उद्या 7 तारखेपासून ते संपूर्ण मार्च महिन्यात कसे वातावरण असेल आणि जर बघा, तुम्ही जर सॅटेलाइट पिक्चर जर बघितली तर कुठल्याही स्वरूपाच्या पावसाची शक्यता संपूर्ण भारतात नाहीये. मात्र ढगाळ वातावरण हे पूर्व भारतात काही अंशी त्या ठिकाणी आहे. जर वॉटर वेपर जर बघितली तर बघा मित्रांनो, झूम करू आपण. महाराष्ट्रावर वॉटर वेपर नाही, मात्र उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ वातावरण अंशतः हे पुढच्या 1-2 दिवस राहणार आहे. मात्र तापमानात मोठी वाढ होताना ही इमेज वरून आपल्याला दिसते. तर बघूया तापमान कुठे किती वाढलं. संपूर्ण भारतामध्ये पारा जवळपास 35च्या 36च्या वर सरकत चाललाय. तुम्ही बघा, राजस्थान 37, 38 आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 36, 35, 31, 32 असं 32च्या पुढेचे सर्व. 31 फक्त इथे थोडस अमरावतीच्या आसपास दिसतो. त्यानंतर तापमान हे 36 आणि 37, 31 या स्वरूपात त्या ठिकाणी वातावरण आहे. तर उत्तर भारतात देखील काही सिस्टममुळे वातावरण डाऊन झालं होतं, मात्र परत एकदा तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते. इकडे हिमालयाकडले देखील रिजन मध्ये तापमान काही मागच्या 2 दिवसापासून वाढतंय. पुढच्या ज्या 8 तारखेपासून 8-9 तारखेपासून मात्र वातावरणात मोठी वाढ तापमानामध्ये वाढ होताना दिसते. तर जवळपास 3 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होऊन तापमान हे 39 अंश सेल्सिअस ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता ही पुढच्या काळात आहे. साधारणपणे मार्चच्या 10 मार्च नंतर तापमानात मोठ्या प्रमाणे वाढ होताना दिसते आणि 17 मार्च पासून एक सिस्टम डेव्हलप होताना त्या ठिकाणी दिसते. तिच्यावर आपण नंतर बोलूच आहे. परंतु बघा, दुसरी इमेज मी टाकतो ती बघून घ्या. सध्या भारताच्या आसपास जे काही सिस्टम आहे बघा, राजस्थानवरती अँटी सायक्लोन फिरत आहे आणि इकडे अरबी समुद्रामध्ये एक चक्राकार वारे फिरत आहे आणि इकडे देखील एक सिस्टम बंगालच्या उपसागरात आहे. अशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रावर ड्राय कंडिशन बनलेली आहे. पावसाची शक्यता ही पुढच्या 12 दिवस जरी नसली तरी नंतर ढगाळ वातावरण होताना मात्र त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय. आता आपण हे बघूया की साधारणपणे पुढची जी सिस्टम आहे ती कशी असणार आहे. सध्या परिस्थितीमध्ये अफगाणिस्तान, उझबेकिस्तान, पाकिस्तानच्या या भागाकडून ड्राय जी काही विंड आहे ती येते आणि त्या भागांमध्ये कुठलाही समुद्र नाही. त्याच्यामुळे त्या ठिकाणून जे काही ड्राय विंड, जे थर डेझर्ट, तिकडे वाळवंटी प्रदेश असल्यामुळे तिकडून उष्णतेच्या लाटा येण्यास सुरुवात झाली आहे. राजस्थानचं तापमान वाढलंय आणि त्या महाराष्ट्रावर आपल्याला दिसते की अशा ह्या स्पेक्ट्रम पट्टे येतात. या बाजूला एक चक्राकार परिस्थिती अरबी समुद्रात आपल्याला फिरताना त्या ठिकाणी दिसते. तर मित्रांनो बघा, अनेक मॉडेल असं दाखवायला लागले की 17 तारखेनंतर वातावरण ही खराब होण्याची शक्यता आहे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये. तर त्याचा प्रभाव हा मराठवाड्याच्या भागामध्ये असण्याची शक्यता आहे आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात शक्यता दिसते. तर ती 20 तारखेनंतर जास्त ढगाळ वातावरण होईल. आजच त्याबद्दल बोलणं, कारण ती सिस्टम अजून डेव्हलपमेंट त्याच्यात होणार आहे. ती सिस्टम फॉर्मेशनच नाही, तर त्याबद्दल बोलणं हे चुकीचं ठरेल. परंतु लक्षात घ्या, 17 तारखेनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन राज्यामध्ये, मराठवाड्याच्या भागामध्ये 20 तारखेनंतर पावसाच्या शक्यता या बनतात. मात्र त्याच्यात अजून अॅक्युरेसी तितकी नाहीये. पुढल्या जे आहे 5 दिवसामध्ये अजून त्यात क्लिअर अॅक्युरेसी येईल की पाऊस होऊ शकतो की नाही, कारण तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होते. तर बघा मित्रांनो, हा झाला हवामानाचा अंदाज आणि तापमान देखील मी सांगितलं की 9-10 तारखेपासून तापमानात ही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढ होणार आहे. आपण आधी बोललो होतो की होळीनंतर तापमानात ही वाढ होताना त्या ठिकाणी दिसते. आणि पावसाच्या जे सिस्टम आहे तर लक्षात घ्या, 18-19 तारखेपर्यंत जे काही कामं असतील शेतीचे ते आटोपून घ्या, कारण पाऊस नाहीये तरी पण आपण अलर्ट राहू थोडस. आणि दुसरं म्हणजे पावसाची शक्यता ही आजही स्पष्ट सांगता यायचं नाही की पाऊस येऊ शकतो. आजच घाईनं सांगून द्यायचं आणि ती सिस्टम नंतर हटून जाते. त्याच्यामुळे आपण घाई करत नाही त्याच्यामध्ये अंदाजात. तर मित्रांनो, हा झाला एक हवामानाचा अंदाज. परंतु बघा, सध्या सोशल मीडियावर जे काही इराण आणि इस्रायल आणि अमेरिका आणि ज्या अरबी राष्ट्र आहे यांच्यामध्ये काही जो संघर्ष चालू आहे, त्या संघर्षातून एक ठिणगी पेटली अशी. तर त्याच्यामुळे जे काही जागतिक तापमान वाढतंय, ग्लोबल वॉर्मिंग इफेक्टमुळे त्याचा परिणाम हा 10 ते 12 वर्षापासून आपल्याकडे जाणवायला लागला. एक वर्ष हे तापमान त्या ठिकाणी वाढत चाललंय आणि ह्या वाढत्या तापमानामध्ये त्याच्यामध्ये जे काही ग्रीन हाऊस गॅसेसचं प्रमाण, उत्सर्जन वाढतंय, कार्बन डायऑक्साईड किंवा नायट्रस ऑक्साईड याचं प्रमाण, असे जे काही युद्धजन्य परिस्थितीमधून जे काही स्फोट होतात याच्यातून याचं प्रमाण हे मोठं प्रमाणात वाढतंय.
काही जाणकार लोकांनी असं सांगितलं की कदाचित तिसऱ्या महायुद्धाची ही नांदी तर नसेल, किंवा जर याच्यातून जर काही अनर्थ ओढवला, जर कदाचित आण्विक युद्ध जर पेटलं, जसं हिरोशिमा नागासाकीवर जे अणुबॉम्ब टाकले होते त्या पद्धतीने जर पेटलं, तर त्याचा परिणाम हा ऍटमॉस्फिअरवर होऊन त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात काय परिणाम होतो आजच्या या लेखात आपण बघूया. स्क्रीनवर बघा. तर बघा, इस्रायल, इराण आणि अमेरिका यात संघर्ष पेटलाय. रोज नवनवीन अपडेट त्या ठिकाणी येत आहे. युद्ध सदृश्य परिस्थिती आणि अधिक तणावपूर्ण बनत आहे. रोज इराणने केवळ इस्रायल, अमेरिका नाही तर इराणने इस्लाम राष्ट्रावर देखील हल्ला चढवला आहे. त्यात ओमान, जॉर्डन, कुवेत, सौदी अरेबिया, कतार, बहरीन इत्यादी देश आहेत, ज्यावर महत्वाची ठिकाणं इराणने टार्गेट केली आहेत. जगभरातील शेकडो लोक त्या देशातील विमानतळावर अडकून पडले आहेत. त्यामुळे जर या युद्धाचा भडका अजून वाढला आणि अमेरिकेने जर जपानवर हिरोशिमा आणि नागासाकी या शहरावर अणुबॉम्ब टाकला होता 6 ऑगस्ट 1945 रोजी, अमेरिकेने लिटल बॉय नावाचा अणुबॉम्ब हिरोशिमा शहरावर टाकला. हा बॉम्ब एनॉल्गे नावाच्या B-29 विमानातून टाकण्यात आला होता. त्याच्यात सुमारे 1,40,000 लोकांचा मृत्यू झाला होता आणि तात्काळ पुढील महिन्यात 9 ऑगस्ट 1945 रोजी दुसरा अणुबॉम्ब फॅटमॅन या नावाचा नागासाकी शहरावर टाकण्यात आला. त्यात सुमारे 70,000 लोकांचा मृत्यू झाला. परंतु आताच्या पेक्षा त्या काळात लोकसंख्या आणि शहरीकरण कमी होते आणि त्या काळातील अणुबॉम्ब पेक्षा आताचे अणुबॉम्ब शेकडो पटीने शक्तिशाली आणि विनाश करणारे आहेत. जर आता हे युद्ध भडकले आणि त्यात जर अणुबॉम्बचा वापर झाला तर मात्र मोठा विनाश होईल आणि त्याची झळ शेजारी देशाला तर बसेलच, परंतु भारतापर्यंत त्याचे परिणाम होतील. परंतु काय होऊ शकते? कदाचित भारतीय शेतीवर आणि भारतीय मान्सूनवर मोठा परिणाम होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. भारतीय नैऋत्य मान्सूनचा काय परिणाम होईल तर आजच्या या व्हिडिओत त्या ठिकाणी आज आपण बघूया. तर सर्वात आधी, अणुस्फोटानंतर प्रचंड आग आणि धूर निर्माण होतो. हजारो टन धूळ, राख आणि रेडिओ ऍक्टिव्ह कण वातावरणात जातात. हे कण स्ट्रॅटोस्फिअर मध्ये पोहोचले तर काही महिन्यापासून वर्षभर त्या ठिकाणी राहू शकतात. याला कधी कधी न्यूक्लिअर विंटर सारखा परिणाम म्हणतात. त्यामुळे सूर्यप्रकाश कमी होऊ शकतो. धूळ आणि धूळ सूर्यप्रकाश अडवतात. त्याचा परिणाम पृथ्वीचे तापमान कमी होऊ शकते आणि जिथे बॉम्ब हल्ला झाला तेथे तापमान प्रचंड वाढते. लोक जळून खाक होतात. वातावरणातील उष्णता आणि हवेचे संतुलन बदलते. हवामान चक्र बिघडते. भारताच्या पावसावर परिणाम काय होऊ शकतो तर भारतीय मान्सून हा प्रामुख्यतः इंडियन ओशन डायपोलच्या ट्रेड विंडवर अवलंबून असतो. जर वातावरण कित्येक महिने धूळ राहिली आणि धूर, डस्ट पार्टिकल, एरोसोल वाढला तर समुद्र आणि जमीन तापमानातील पाण्याचा फरक कमी होऊ शकतो. त्यामुळे मान्सूनचे वारे कमजोर होऊ शकतात. पाऊस कमी आणि अनियमित होण्याची शक्यता मागील काही संशोधनानंतर मोठ्या आण्विक युद्धानंतर 10 ते 40% पर्यंत पावसात घट येऊ शकतो. हे जपानच्या हल्ल्यानंतर जाणवले होते. परंतु जर अणुयुद्ध झाले तर ती धूळ भारतात पोहोचू शकते का तर हा प्रश्न आहे. तर हो, येऊ शकते. कारण मध्य पूर्वेतून धूळ भारतात येण्याचा मार्ग आधीपासूनच आहे. कारण अरबी राष्ट्र आणि इराण यांचे लॅंगिट्यूड आणि लॅटिट्यूड जर बघितले तर 20 अंश नॉर्थ ते 40 अंश नॉर्थ आहे आणि या भागातील पश्चिमी आवर्ताचे वारे नेहमी पूर्वेकडे वाहतात. त्यामुळे ते हल्ल्याची धूळ सरळ भारतात घेऊन येतील. उदाहरण द्यायचं झालं तर थर डिझर्ट आणि मध्य पूर्वेतील धूळ वाऱ्यामुळे भारतात येते. त्यामुळे अणुस्फोटानंतरचे कण देखील वाऱ्याने दक्षिण आशियात येऊ शकतात. शेतीवर देखील त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. जर पाऊस कमी झाला तर खरीप पिके, सोयाबीन, कापूस, तांदूळ, कांदा इत्यादी पिके मोठ्या प्रमाणात प्रभावी होऊ शकतात. आणि तापमान कमी आणि सूर्यप्रकाश कमी, त्यामुळे फळबागांना फटका बसू शकतो. त्यामुळे भारतातील अन्नधान्यावर उत्पादनावर मोठा परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतो. जर इराणने अणुबॉम्ब टाकला तर वातावरणात धूळ वाढेल, सूर्यप्रकाश कमी होईल, हवामान बदलू शकते. भारताचा मान्सून कमजोर होण्याची शक्यता आणि शेतीवर मोठा परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतो. अणुस्फोटानंतर जमिनीवरील माती, कॉन्क्रीट, धातू वितळून रेडिओ ऍक्टिव्ह धुळीत बदलतात. त्याच्यातून सिझिनियम, स्ट्रोमियम, ओडिनाइन आणि माती, पाणी आणि अन्य दूषित कण सगळीकडे कॅन्सरचा धोका त्या ठिकाणी वाढतो आणि अनेक वर्ष त्या ठिकाणी रेडिएशन राहू शकतं. रेडिओ ऍक्टिव्ह वायू
स्फोटातून काही अदृश्य आणि धोकादायक वायू देखील बाहेर पडतात. त्याच्यात झेनॉन, क्रेप्टॉन, रेनॉन, रेडॉन हे वायू वातावरणात पसरून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्या भागावर पसरतात आणि धूळ आणि कार्बनचे कण स्फोटानंतर शहर, जंगल आणि तेल साठे देखील जळतात. कारण जसे इराण, इराक आणि अरबी देशात मोठे इंधन साठे आहेत, ज्याच्यावर भारतीय पूर्ण इंधन साठा अवलंबून आहे, तेथे कधीही न विझणारी आग लागू शकते. त्यामुळे आधीच पृथ्वीचे तापमान वाढत आहे, त्याच्यात ग्लोबल वॉर्मिंग, त्यामुळे त्यात युद्धाची भर पडली आहे. त्यामुळे तयार होतात कार्बनची आणि जळालेली धूर. हे कण सल्फर डायऑक्साईड वातावरणाच्या वरच्या स्तरात जाऊन सूर्यप्रकाश अडवतात. हे विषारी रासायनिक वायू आगीमुळे अनेक रासायनिक वायू त्या ठिकाणी तयार होतात. कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, जे मानवी श्वसनासाठी अतिशय घातक असतात. सोप्या शब्दात सांगायचे तर अणुबॉम्बच्या स्फोटातून मुख्यतः बाहेर पडतात. रेडिओ ऍक्टिव्ह धूळ आणि मानवी जीवनाला अतिशय घातक ठरेल. त्यामुळे युद्ध जगाला घातकच आहे. युद्धाचा भडका उडालेल्या देशांना सद्बुद्धी देवो, नाहीतर जगाचा विनाश अटळ आहे. आजचे व्हिडिओ इतकेच. तर बघा मित्रांनो, जर हा व्हिडिओ त्या ठिकाणी आवडला तर आपल्या दीपक जाधव हवामान अंदाज या चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंटमध्ये सांगा. तर बघा मित्रांनो, जो काही युद्धाचा आज भडका उडालेला आहे त्याचा परिणाम हा मोठ्या दूरगामी परिणामावर त्या ठिकाणी होऊ शकतो. भारतीय मान्सूनवर देखील परिणाम होऊ शकतो जर न्यूक्लिअर वेपनचा वापर त्या ठिकाणी झाला तर. अशा पद्धतीनं हवामानाचा अंदाज देखील मी सांगितलेला आहे. पुढच्या 15 मार्च पर्यंत तरी पावसाची शक्यता नाहीये. 17 मार्च नंतर वातावरण खराब होऊन 20 तारखेनंतर राज्याच्या काही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता थोडीफार जाणवते, परंतु त्यात अॅक्युरेसी नाहीये. तर काही सिस्टम अपडेट आली तर मी तुमच्यापर्यंत ती लगेच घेऊन येईल. धन्यवाद.